नमस्कार. तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. बिल्ड आयकॉनमध्ये आम्ही या सिव्हिल कन्स्ट्रक्शन किंवा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना सुद्धा त्या माध्यमातून जोडण्याचं काम करत असतो आणि त्या निमित्तानं आज तुमची भेट झाली, त्यामुळे तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज मी सांगितलं तसं वाशिममध्ये आम्ही आहोत आणि आज माझ्यासोबत आहेत मोहन म्हस्के आणि मगाशी त्यांच्या बोलताना असं जाणवलं जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आधी मी गप्पांना सुरुवात करतोय. तर मला आधी सांगाल तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे शाळेपासून आणि कॉलेज आणि आता तुम्ही कसं या लाईन मध्ये आला, म्हणजे कुठं तरी एक प्रेरणा मिळते. कधी आपल्या घरातले सांगत असतात, कधी कोणले मित्र म्हणत असतात की अरे चल आम्ही पण चाललोय, तू पण चल, असं काहीतरी होतं. तर काय घडलेलं की तुम्ही सिव्हिल लाईन मध्ये आला? तर सुरुवातीपासून सांगायचं झालं तर आधी सगळ्यात पहिले आमचं जे प्राथमिक शिक्षण आहे आणि हायस्कूल शिक्षणचं जे आहे ते सगळं कारंजा लाडमधूनच झालंय. बरोबर. जेडी चौरे विद्या मंदिर आणि नंतर मग जेसी हायस्कूल. बरोबर. इथनं माझं 11वी-12वी पर्यंत शिक्षण झालंय. नंतर मग 12वी नंतर एक ट्रेड सिलेक्शनचा विषय येतो. बरोबर. सायन्स, जर जनरल सायन्स असला आपलं त्यानंतरचा, तर त्यानंतर मग ट्रेड सिलेक्शन म्हणजे आपले सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर अशा वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. बरोबर. तर मग त्यामध्ये कॉम्प्युटर ब्रांच जी आहे, म्हणजे बरेच लोक कॉम्प्युटरकडे जाणार होते त्यावेळेस. आयटीला बूम होता त्यावेळेस. बरोबर. ठीक नाही, असं वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस असल्यामुळे प्रत्येकाचा बूम वेगळा राहतो. आता मला ते एका ठिकाणी सेटिंग करून किंवा असं करून अशा प्रकारचं नव्हतं पाहिजे. कारण मला थोडंसं साईटवर जाणे किंवा असं पहिल्यापासूनच त्याची आवड असल्या कारणानं तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग हे निवडलं. अच्छा. आणि त्यामुळे तुम्ही या लाईन मध्ये आला, ते फक्त आवड मग. पण माझ्या मते अशी लोक जास्त सक्सेसफुल होताना मी बघतो की ज्यांना खरंच त्या क्षेत्रातली आवड आहे आणि त्या क्षेत्रात आलेच सुद्धा, कारण हे फार रेअर कॉम्बिनेशन असतं. आणि त्याच्यानंतर मग या जिओ टेक्निकल बद्दल काय सांगाल? त्याची पण आवड होती? त्याची पण आवडच होती. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय झालंय, आता जिओटेकची ब्रँच निवडली मी त्यासाठी मला जमिनीबद्दल म्हणजे आपली माती आहे बा या विषयाबद्दल थोडंसं आवड होती. आणि सिव्हिल मधले जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर राहतात, बरोबर, म्हणजे जिथे आता वेगवेगळ्या समजा आग्रा ताजमहाल जे आहे ते वेल फाउंडेशन आहे, बरोबर आहे. तर त्या अशा प्रकारचे वेगवेगळे फाउंडेशन असतात आणि सॉइल कशा प्रकारे रिॲक्ट करते आपल्या लोडिंगला ते एक जाणून घ्यायची इच्छा होती, म्हणून मी ते जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ही फील्ड घेतली होती. आणि त्यात म्हटलं त्याबद्दलचं आपल्याला पुढचं नॉलेज घेता येईल. आणि सगळेच लोक असं म्हणत होते तेव्हा, जेव्हा मी ऍडमिशन घ्यायला गेलो तेव्हा ऑप्शन होते माझ्यासमोर, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये आणि जिओ टेक्निकल, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अशा प्रकारचे ऑप्शन होते. तर सगळेजण म्हणत होते की जिओटेक फार हार्ड आहे आणि तिथले ज्या कॉलेजमधनं मी केलं जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग अमरावती, तिथले जे शिक्षक लोक आहेत आणि ते जे आहेत खूप व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित तुमच्याकडनं करून घेतील, खूप हार्डवर्किंग आहे, तर तुम्हाला कोणतं सिलेक्ट करायचं. तर मग त्यांनी म्हणजे मी माझं स्वतःहून म्हटलं की बा आपल्याला एकदम हार्डच करायचं, जे काय करायचं आहे की नाही, जितकं हार्ड होईल तेवढं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग म्हणून मी जिओटेक असं 2 प्रकारे ते घेतलं गेलं. पण माझ्या मते मी असं पण बघितलेलं आहे की जे लोक सुरुवातीला अवघड मार्ग निवडतात त्यांचे पुढचे भविष्यातले मार्ग सोपे असतात. आणि माझ्या मते तुम्ही त्यातले एक असाल असं की आताच तुम्ही माझ्या मते सुरुवात केलेली या प्रवासाला. आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. बरोबर. पण अनस्किल्ड लेबर चुकीच्या ठिकाणी वापरले तर बऱ्याचदा पूर्ण मोठी दुर्घटना घडू शकते किंवा काहीतरी. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल असं आहे, अनस्किल्ड लेबर कॉन्क्रीट जरी साधं बनवायचं असलं तिथनं पासून स्किल चालू होते. साधं मॉर्टर जरी बनवायचं असलं तर चालू होते. आणि हे झालं आपण कॉन्क्रीट बद्दल, कारण की स्ट्रक्चर आपण मेनली आता आरसीसी स्ट्रक्चर करतोय, त्यामुळे इथे सिमेंट, कॉन्क्रीट आणि स्टील या 3 गोष्टी, जर या तिन्ही प्रकारे जर स्किल्ड लेबर आले नाहीत तर भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्यामुळे फेल्युअर होऊ शकते स्ट्रक्चरचं, किंवा एखाद्या वेळेस अशी घटना घडू शकते की त्यातून जीवितहानी पण होऊ शकते. अगदी बरोबर. तर अशा काळजी तेव्हा घेतलं गेलं. आणखीन एक म्हणजे तुम्ही यंग आहात म्हणून अजून प्रश्न विचारायचा आहे. फील्ड तुम्ही म्हणाला चेंज होते, पण याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा सपोर्ट सुद्धा फार महत्वाचा आहे आणि ती टेक्नॉलॉजी सुद्धा दिवसेंदिवस बदलतीये. तर या टेक्नॉलॉजीचा सिव्हिल लाईन मध्ये कितपत बदल होतोय किंवा काय वापरतायत सध्याला? आता टेक्नॉलॉजीमध्ये आता जे आपलं स्टील आहे समजा, त्याबद्दल सांगायचं एक उदाहरणार्थ म्हणून आपलं स्टील घेतोय मी. त्यामध्ये आता डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ जे तुम्ही डीएस आणलाय आणि 550, आधी पहिले 415 ग्रेड वापरत होते, आता 550 पर्यंत आपण इन्क्रीज झालोय, ठीक आहे. म्हणजे त्यामुळे स्ट्रेंथ ही चांगली येऊन राहिली आहे, ठीक आहे. त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला स्टील जे पाहिजे त्या क्वालिटीचं मिळतंय.
तुम्ही रेसिडेन्शियल मधले पण अनेक प्रोजेक्ट केले किंवा रिडेव्हलपमेंट साठी पण केलेले किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही काम केलेले. कायम रेसिडेन्शियल मध्ये एक नेहमीची ओरड असते किंवा क्लायंट असं काय म्हणत असतो की माझं बजेट कमी पण लो कॉस्ट हाऊसिंग, पण मला काम मात्र चांगलं हवं असतं. तर रिडेव्हलपमेंट मध्ये पण काम करताना अशा काही काळजी विशेषतः घ्यावी लागते का, तर कुठं आपण ती कॉस्ट वाचवू शकतो? रिडेव्हलपमेंट करताना आपण जे ऑलरेडी जे जुनं स्ट्रक्चर आहे त्याला जास्त डिस्टर्ब न करता जेवढं मॅक्झिमम चांगलं वर्क करता येईल याच्यावरच आपण भर देतो. बरोबर बरोबर. बरोबर. त्यामुळे तिथे ऑलरेडी कॉस्ट सेव्हिंग करायचा आपण तो पहिलेच विचार केलेला असतो. हो हो हो. अगदी बरोबर. त्यामुळे आणि नवीन काम करताना जेव्हा क्लायंट काय म्हणत असतो की जरा अजून कमी कॉस्ट मध्ये करा, पण ते दिसताना अमक्या अमक्या शेजाऱ्यांसारखं पण दिसलं पाहिजे, बाहेरनं ती बिल्डिंग अशी दिसली पाहिजे, असं त्यांचं एक कुठेतरी डोक्यात असतं. मग आता ते आर्किटेक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा येतो तेव्हा आमचं खरं स्किल लागतं. बरोबर. तेव्हा मग आम्हाला त्या हिशोबाने त्याला स्ट्रक्चर डिझाईन करून त्या हिशोबाने मग काम करावं लागतं. बरोबर. मला दुसरा आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये तर काम करता, बिंग इंजिनियर काम करताय, पण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पायाभूत विकासासाठी सुद्धा एक इंजिनियर फार महत्वाचा असतो. तर तुम्हाला अशा कुठल्या बाबी वाटतात की एक इंजिनियर म्हणून इथून आपण सुरुवात केली पाहिजे किंवा हे हा बेस आहे या सिटीच्या डेव्हलपमेंटच्या, या गावाच्या डेव्हलपमेंटचा? सगळ्यात पहिले तर आपल्याला एक चांगला माणूस म्हणून उभं राहावं लागेल, एक गुड पर्सन म्हणून उभं राहावं लागेल. बरोबर. आणि नंतरच आपण बाकीच्यांचा विचार करू शकू की अशा प्रकारे ते व्हायला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे आपलं सामाजिक जे आहे ते स्ट्रक्चर उभं झालं पाहिजे किंवा आपण जे देऊ आपल्यात जे आहे ते आपण देऊ शकलो पाहिजे व्यवस्थित, बरोबर, विथ क्वालिटी आणि विदिन टाइम लिमिट. हे महत्वाचं आहे. तुम्ही या दोन्हीचं शिक्षण घेतलंय, आता तुम्ही कामही करताय, पण आता नुकत्या काळात कुठलं व्यावसायिक प्रशिक्षण पुन्हा घेतलंय का, किंवा घ्यायची इच्छा आहे का, की आता हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे मला, तर या फील्डमध्ये मला अजून पुढे जायचं असेल तर? या फील्डमध्ये जर पुढे जायचं असेल तर व्हॅल्युअर म्हणून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे चान्स आहे, तो तुम्ही घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे. अच्छा, व्हॅल्युअरचं एज्युकेशन. कसं आहे आमचं, मी जेव्हा लोकांच्या लोन म्हणजे मी बिल्डर म्हणून काम करतोय, बरोबर ठीक आहे, तर तेव्हा अडचण अशी येते की व्हॅल्युअर म्हणून एक इंजिनियर अपॉइंट केलेला राहतो. दोन प्रकार आहेत, एक लिगल आणि टेक्निकल दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. त्यातलं टेक्निकल मध्ये जे व्हॅल्युएशनचं काम येतं, त्या व्हॅल्युएशन मध्ये आम्हाला बाहेर गावावरून किंवा कुठनं दुसरे व्हॅल्युअर असतील, म्हणजे जे IBBI अप्रूव्ड असतील, बरोबर, तर त्यांच्याकडनं एखादा बंदा येतो किंवा एखादा मुलगा येतो किंवा कोण येतो, तो साईड व्हिजिट करतोय, बरोबर, नाही, साईड व्हिजिट करून मग त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आम्हालाच विचारून ते तिथे रेफर करतात. बरोबर. त्या निमित्तानं जर आपण त्यात व्हॅल्युएशन मध्ये चांगलं जर होऊ शकत असो, आपल्या गावाची किंवा आपल्या एरियाची जरी निकट जी आहे ती अजून भागू शकते. बरोबर बरोबर. आणखीन एक मला प्रश्न विचारायचा ते म्हणजे आयकॉन स्टील बरोबर तुम्ही यापूर्वी काही काम केलं आहे का? आयकॉन स्टीलच्या उत्पादनांसंबंधित आणि त्यांच्या सेवा संबंधित तुमचा अनुभव कसा होता, किंवा थेट राठी सरांबरोबर कधी संपर्क आला किंवा कसं वाटतं तुम्हाला? थेट राठी सरांसोबत तर नाही आलाय संपर्क. अच्छा. पण आयकॉन स्टील सोबत भरपूर वर्क केलेलं आहे. बरोबर. आणि आमचे जे डीलर आहेत ते राजेश करंडे साहेब, त्यांनी भरपूर आम्हाला त्याबद्दल मदत केलेली आहे. आणि स्टील आहे चांगलं, त्यामुळे आम्ही टेक्निकल असल्यामुळे आम्हाला माहिती आहे काय क्वालिटी हव्या असतात त्यात, तर त्या क्वालिटी आहेत आम्हाला. बरोबर बरोबर. तर हे होते कार्तिक चौधरी सर, आणि त्यांच्या बोलण्यामध्ये सॉरी हे होते मोहन मस्के, आणि त्यांच्या बोलण्यात एक फार महत्वाचा मुद्दा मगाशी त्यांनी मांडला, ते म्हणजे कुठलीही वास्तू उभी करताना स्वतः माणूस म्हणून उभं राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्यातलं माणूस पण जेव्हा जिवंत असेल आणि ते तुम्ही उभं राहाल, तेव्हाच एका चांगल्या वास्तूची निर्मिती कराल. येणाऱ्या आगामी काळात तुमच्याकडून असे चांगले प्रकल्प घडवत, त्याच्यातून काही मॉडेल्स ठरवत की जे येणाऱ्या तरुण पिढीला सुद्धा काहीतरी आश्वासक दिशा दाखवतील, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टीलकडून दोघांकडून शुभेच्छा. धन्यवाद.